नमस्कार. मी महेश सावंत. आजचा विषय आहे आत्मनिर्भर भारत. हे विचार एका सनदी अधिकाऱ्यांचे आहेत. ते आणि त्यांच्या मित्रांचे अनुभव त्यांनी सांगितले आहेत. त्यांच्या नजरेतून आत्मनिर्भरता म्हणजे काय हे स्पष्ट केले आहे. काही चांगल्या गोष्टी घडल्या आहेत, त्या दिल्या आहेत. चला तर सुरू करूया. मोदींनी कोरोना आल्यापासून 4 भाषणे केली. त्यातल्या 4थ्या भाषणात आत्मनिर्भरता हा शब्द जोर देऊन वापरला. भारतीय राजकारणात आत्मनिर्भरता हा शब्द आजवर कटाक्षाने टाळला गेला होता. सबसिडी, मदत पॅकेज हे परावलंबीचे शब्द होते. या शब्दांची सद्दी असताना आत्मनिर्भरता शब्द कुणा राजकारण्याला सुचणे शक्यच नव्हते. समाजातल्या कोणत्याही स्तराला आत्मनिर्भर होऊ द्यायचे नाही. सरकारी मदतीवर वा परवानगीवर अवलंबित्व ठेवणे हा राजकारण्यांचा आवडता खेळ. काँग्रेसच्या लायसन राज काळात आत्मनिर्भरता येते हेच लोक विसरले होते. मायबाप सरकारकडे आशेने बघणे ही एकमेव गोष्ट गरीब असो वा श्रीमंत करत असत. रेशन कार्ड असो वा पासपोर्ट असो, कारखान्याचे लायसन्स असो, एक्सपोर्ट इम्पोर्ट लायसन्स असो, जिथे तिथे मध्यस्थ हा लागायचाच. आणि अतिशय क्षुल्लक कारकुनांच्या मर्जीवर तुमचे भवितव्य अवलंबलेले असे. आज मोदींनी लॉकडाऊन 4च्या भाषणात आत्मनिर्भरता शब्द वापरला. हा शब्द आजच्या परिस्थितीत वापरणे अपरिहार्य होते, म्हणूनच वापरला असणार. आत्मनिर्भर होण्याशिवाय आता पर्यायच उरलेला नाही. याची जाणीव झाल्याशिवाय मोदी हे बोलणारच नाही. कोरोनामुळे निर्माण झालेल्या गेल्या 2 महिन्यातील देशाची आर्थिक स्थिती बघता आत्मनिर्भर होण्यास पर्याय नाही हे सगळ्यांना जाणवत होते. पण राष्ट्रीय पातळीवर आणि राजकीय पातळीवर धोरण म्हणून आत्मनिर्भरता प्रथमच स्वीकारली जाते आहे. अर्थातच प्रत्यक्षात पाऊले पडल्यावरच खरे. गेली 70 वर्षे समाजवादी धोरणात देशात गरिबी असणार हे गृहीत धरूनच धोरणे आखली जात, किंवा अशी धोरणे राजकीय सोय असल्यामुळे गरीब आणि गरिबी टिकून राहण्याची आवश्यकता राजकारण्यांना कायम वाटत असली पाहिजे आणि गरिबी टिकेल अशीच धोरणे आखली जात होती. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, उद्योजक यापैकी कोणीही पूर्णांशाने आत्मनिर्भर होणार नाही आणि त्यांच्यात एक प्रकारचा वर्णभेद टिकून राहील याची काळजी राजकारणी घेत होते. साधे क्षुल्लक रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स मध्यस्थीशिवाय मिळणार नाही अशी सोय केलेली होती. मग व्यापारी वा उद्योग लायसन्स तर पार पुढची गोष्ट. आत्मनिर्भरता धोरण म्हणून मोदींनी कालच्या भाषणात अधोरेखित केलेली अनेक बाबतीत तंत्रज्ञानाचा उपयोग करून, दलाल नाहीसे करून एक प्रकारे आत्मनिर्भरता रुजवण्यास मोदींनी यापूर्वीच सुरुवात केली होती. नेटवर अर्ज केला की रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स मुदत वाढवणे, पासपोर्ट, आयकर विवरण, पैसे देणे घेणे व्यवहार अशा अनेक गोष्टी आज कोणीही थोड्याशा अभ्यासाने करू शकतो. ज्याला अभ्यास करायचा नाही आणि अडाणीपणा तसाच ठेवायचा आहे त्याला मात्र मदत अपरिहार्य आहे. पण तरुण मुले तंत्रज्ञानाने हौसेने शिकत आहेत. त्यांना वरील व्यवहार करताना आत्मनिर्भरता नक्कीच आली आहे. आत्मनिर्भरता म्हणजे सोप्यात सांगायचे म्हणजे कुणाची मदत न घेता आपले व्यवहार करणे, आपली उन्नती करणे. व्यवहार वैयक्तिक पातळीवर चालतात, संस्था पातळीवर चालतात, राष्ट्र या पातळीवर देखील चालतात. आज जे मोदी आत्मनिर्भरता बोलतायत ती मात्र फार व्यापक आत्मनिर्भरता आहे. त्यांना ती राष्ट्रीय पातळीवर धोरण आणि चळवळ म्हणून अपेक्षित आहे. थोडंसं एक घरगुती उदाहरण मी देतो. मी मुलगा असलो तरी मला वरणभात करता आलं पाहिजे, पोळ्या करता आल्या पाहिजेत, 2-4 सोप्या भाज्या करता आल्या पाहिजेत, असं माझ्या आईचा आग्रह होता. मला 7वीत असताना माझ्या आईने आग्रहाने या गोष्टी शिकवल्या आणि नुसते शिकवल्या नाहीत, तो वेळोवेळी करूनही घेतल्या. कारण सवय राहावी. हा काळ 1969-70चा होता. त्या काळात हॉटेल, खानावळी सर्रास नव्हत्या आणि असली तरी जाणे परवडत नव्हते आणि भविष्यात इतक्या प्रमाणात बाहेरचे खाणे सहज मिळेल असे वाटले देखील नव्हते. जास्तीत जास्त मदत शेजाऱ्यांची होई, पण ती देखील टाळता आली तर उत्तम. तुला वेळ आली की कुणाच्या दारात जायला नको आणि वेळ काही सांगून येत नाही, ही धारणा. या धारणेमुळेच स्वयंपाक आला पाहिजे हे आमच्या घरातले धोरण तिने ठेवले होते. आज माझी पत्नी अमेरिकेत मुलाकडे गेली आहे. घरच्या कामवाल्या लॉकडाऊनमुळे येत नाही. घरी तरुण मुलगा आणि 92 वर्षांचे वडील आणि मी आहोत. पण मी आज आत्मनिर्भर आहे. तिघांचा स्वयंपाक मी आणि मुलगा गेली 2 महिने करतो आणि त्या अनुषंगाने इतर सर्व गोष्टी आल्याच. आज स्वयंपाक करण्यासाठी बाई होती, ती लॉकडाऊनमुळे येऊ शकली नाही, तर बाहेर जाण्याची वा बाहेरून मागवण्याची ऐपत आहे, पण तोही मार्ग बंद आहे. आज उपयोगाला आली ती आत्मनिर्भरता. वरील उदाहरणात घरगुती साधेपणा सोडून द्या.
पण मी आणखीन एक उदाहरण देतो. मी उद्योगात लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू 1984 सालापासून बनवत होतो. यामध्ये लागणारे ट्रान्झिस्टर, इंटिग्रेटेड सर्किट्स, डायोड इत्यादी कच्चा माल त्या काळात देखील देशात बनत नव्हता आणि आश्चर्य म्हणजे आज देखील बनत नाही. काँग्रेसच्या काळात तर या गोष्टी इम्पोर्ट करण्यास देखील बंदी होती व इम्पोर्ट काहीच लोकांच्या हातात होते. मालाची गरज आणि आयात माल यातील मोठी तफावत होती. तरीही हा माल स्मगलिंगच्या माध्यमातून मिळत असे, पण किंमत मुहमागे असे आणि ती किंमत देखील स्थिर नसे. ज्या इलेक्ट्रॉनिक उद्योगात अनेक रोजगार मिळवून देण्याची क्षमता त्या काळात होती आणि आज देखील आहे, तरीही कच्चा माल देशात बनेल आणि उत्पादकांना स्वस्तात उपलब्ध होईल असे कोणतेच धोरण आखले गेले नाही. पुण्यात आणि सभोवताली 80च्या दशकात अनेक इलेक्ट्रॉनिक्स उद्योग उभे राहिले, पण आत्मनिर्भर होण्याचे धोरण नसल्याने त्यातले 70% उद्योग काळाच्या ओघात बंद झाले. यातील कित्येक उद्योजकांनी आपल्या पुढच्या पिढीस उद्योगात आणलेच नाही, तर सरळ परदेशात पाठवले. 25-30 वर्षे उद्योग केलेल्या अनुभवी उद्योजकांनी सरकारी धोरणाच्या धरसोड वृत्तीला कंटाळून धंदे बंद केले. आता असं म्हणायची या देशात पद्धत आहे की एखादा उद्योग बंद पडला तर त्याला उद्योजक जबाबदार आहे. अक्षरशः उद्योग करायचा तर उद्योजक मेटाकुटीला यायचा आणि उद्योग बंद व्हायचे. तुम्हाला गंमत सांगतो, 1990 पर्यंत एक इनव्हॉइस करायला एक्साईज खात्याच्या इन्स्पेक्टरची सही लागायची. ती सही त्याच्या ऑफिसात जाऊन घ्यावी लागत असे आणि तो पैसे खाल्ल्याशिवाय सही करत नसे. कसली आली आहे बोडक्याची आत्मनिर्भरता. आत्मनिर्भरता आणायची असेल तर प्रथम विश्वास ठेवावा लागतो. विश्वासाचे वातावरण निर्माण करावे लागते. जेव्हा आपण राष्ट्रीय पातळीवर आत्मनिर्भर होण्याची भाषा बोलतो तेव्हा या देशातल्या प्रत्येक उद्योजकाची गरज लक्षात घेतली जावी. ग्लोबलायझेशन हे खूळ जेव्हा पाश्चात्य भांडवलदारांच्या डोक्यात आले त्यावेळी ते फक्त नफ्याचा विचार करत होते. अमेरिका आणि युरोपमधील ब्रँड्सना कॉस्ट कमी करून नफा मिळवण्याची घाई झाली होती. ही गोष्ट चीनने हेरली. खरं म्हणजे ग्लोबलायझेशन हे तद्दन भांडवलशाही खूळ पण उचलून धरले कम्युनिस्ट चीन लोकांनी. नफ्याच्या मागे धावणाऱ्या भांडवलशाही देशांना हे भान उरले नाही की आपले उत्पादन आपण कम्युनिस्ट चीनकडून करून घेतोय आणि यात आपण आपली आत्मनिर्भरता गमावतोय. वास्तव अवलंबित्व स्वीकारतोय. हे अवलंबित्व इतके टोकाला गेले की या राष्ट्रांच्या पिढ्यानपिढ्या अंचकीळ झाल्या. उत्पादन करण्याची क्षमताच गमावून बसलेले हे देश, भारत तर उत्पादकता फार कधी रुजलीच नव्हती. याचा अर्थ उद्योग नव्हते असे नाही, त्यांना उंची गाठता येत नसे कारण सरकारी धोरणेच खुजी होती. तर उद्योजक कसा मोठा होणार? तोच ग्लोबलायझेशन आले. आपण ते मजबुरी म्हणून स्वीकारलेही. मनमोहन सिंगांपुढे अशी काही परिस्थिती निर्माण झाली की त्यांना ग्लोबलायझेशन स्वीकारावे लागले. ग्लोबलायझेशन आल्यावर मॅन्युफॅक्चरिंग आपल्या देशात आणायला आपण कमी पडलो कारण आपले कायदे, बाबूगिरी आणि भ्रष्टाचार, केवळ ट्रेडिंग हा सोपा मार्ग आपल्या उद्योजकांनी स्वीकारला. देशात चीनमधून माल आणायचा आणि विकायचा याचे जाळेच तयार झाले. अनेक उद्योजकांनी आपले उत्पादन बंद करून चीनकडून बनवून आणून विकणे हा सोपा मार्ग स्वीकारला. वस्तू विषयात अंध झालेले लोक याचा देशाच्या भविष्यावर आणि भावी पिढीच्या भविष्यावर काय परिणाम होतो आहे याचा विचार करेनासे झाले. आपल्या लोकांना परदेशी वस्तूंचे आकर्षण पूर्वापार आहेच, त्यात चीनकडून वेगवेगळ्या उत्पादनांचा पाऊस पडू लागला. या वस्तू चीनमध्ये स्वस्तात तयार होतात तर आपल्यालाही शक्य आहे हा विचार कोणी करेनासेच झाले. चीनकडून स्वस्तात मिळतंय तर इथे आपण बनवून का उपयोग, कारण इथे बनवण्यापेक्षा इथे आणून ते विकणे स्वस्त झाले. शेवटी ग्राहकांचे देशप्रेम, स्वस्त वस्तू मिळाली की संपते. मी स्वतः कम्प्युटरसाठी आवश्यक असणारे UPS 1990 ते 2001 या कालावधीत बनवत होतो, पण स्वस्तातल्या चीनी UPS पुढे बंद करण्याचा निर्णय घेतला. माझ्या निम्म्यापेक्षा कमी किमतीत UPS मिळू लागले. माझी रॉ मटेरियल कॉस्ट त्याच्या विक्रीच्या किमतीपेक्षा जास्त येईल. गंमत म्हणजे मी त्या काळात दिलेले UPS लोकांनी 20-20 वर्ष वापरले. पण लक्षात घेतोय कोण? अर्थात मी चीनी UPS विकण्याच्या भानगडीत पडलो नाही. त्या काळात जर कच्चा माल स्वस्त होण्याची धोरणे योग्य आखली असती तर आम्ही ती स्वस्त उत्पादने देऊ शकलो असतो. दुसरा एक भाग असा आहे, तुम्ही म्हणाल चीन मास स्केलवर प्रोडक्शन करते त्यामुळेच हे शक्य झाले असेल. कबूल आहे, पण त्या स्केलला जाण्यासाठी सगळा देश त्या चळवळीत उभा राहावा लागतो. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते. केवळ इच्छाशक्ती नाही तर सगळे फोर्सेस एका दिशेने एकवटावे लागतात. राजकारण धोरण आखते आणि बाबू मंडळी ते राबवतात.
आणि उद्योजक त्यातून उत्पादन करतात. ही अखंड साखळी हार्मोनी आणि सिंक्रोनाइज असावी लागते आणि ते चीनने केले. या देशात हे घडणे अवघड. जाती धर्माच्या अव्याहत चर्चा करणाऱ्यांना उद्योजकता याच्यावर चर्चा करावीशी वाटतच नाही. जो शेतकरी पूर्वी आत्मनिर्भर होता त्याची आत्मनिर्भरता आपल्या धोरणांनी घालवली आणि पंगू बनवली. शेवटी तो आत्महत्या करू लागला. त्याची मुले शहराकडे जाऊ लागली. त्या शेतकऱ्याला आत्मभान देण्यास आपण कमी पडलो, कारण त्याचा माल कुठे विकायचा ते सरकार ठरवणार. त्याचे काय पीक काढायचे हे सरकार ठरवणार. त्याला तंत्रज्ञानाचा स्पर्शही करू दिला नाही. एक लक्षात घ्या, आत्मनिर्भर होणे आणि 20 लाख कोटींचे पॅकेज या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याकडे त्या दृष्टीने बघितले पाहिजे. 20 लाख कोटी ही कोरोनामुळे निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती पूर्ववत आणण्यासाठी आहे, पण उद्योगांना झालेले नुकसान भरून काढण्यासाठी दिलेली नुकसान भरपाई नाही, तर आत्मनिर्भरतेकडे जाण्यासाठी टाकलेले पहिले पाऊल आहे. सरकारच्या आजवरच्या चुकीच्या धोरणांचे प्रायश्चित्त आहे असे कदाचित समजा, पण आत्मनिर्भरता त्या पलीकडची गोष्ट आहे. ती केवळ या पॅकेजने येणार नाही. तो आपल्या वृत्तीचा आणि धोरणात घडवून आणायचा कायमचा बदल आहे. ती सर्व क्षेत्रात आली पाहिजे. शिक्षण, संरक्षण, उत्पादकता, शेती आणि शेतमाल उत्पादन, आरोग्य, सर्व क्षेत्रात आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे. तरच राष्ट्र बलवान होणार आहे. प्रखर मानवतावादी राष्ट्रवाद तयार झाला पाहिजे. राष्ट्रवादाची कुचेष्टा थांबली पाहिजे. जो राष्ट्रवाद इस्रायलमध्ये आहे, जपानमध्ये आहे, दक्षिण कोरिया जोपासतो आहे, त्याच प्रकारचा राष्ट्रवाद अंगीकारला गेला पाहिजे. त्यांनी ज्या ज्या देशात उद्योग उभे केले तेथे तेथे उद्योगाची पूरक उद्योग देखील तेथे नेले. प्रथम दर्जाचा सप्लायर आपल्या देशातला आणि दुय्यम देशातले सप्लायर त्या देशातले हे जपान आणि कोरिया, जर्मनी या राष्ट्रांनी घडवले. कारण प्रखर राष्ट्रवाद, गुणवत्ता वगैरे नंतर. सावरकरांना अशीच आत्मनिर्भरता अभिप्रेत होती. मोदी सावरकरांना अभिप्रेत असलेली आत्मनिर्भरता आणू पाहतायत. त्यासाठी आत्मभान आणि आत्मसन्मान जरुरीचे आहे. शेतकरी, कष्टकरी वर्गाला आत्मसन्मान मिळवून दिला तर आत्मनिर्भरता येणे अवघड नाही. प्रत्येकाला मी करतो ते काम राष्ट्र उभारणीचे काम आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. यासाठी या वर्गाला परवडेल अशा किमतीत अन्य शिक्षण आणि निवारा मिळाला पाहिजे. आत्मनिर्भरता आपल्या स्वतःपुरती नाही तर ती सर्व राष्ट्रासाठी आणायची आहे. पंतप्रधानांनी 20 लाख कोटीच्या आर्थिक पॅकेज बरोबर ही आत्मनिर्भरता जोडली आहे, कारण ते देशातील जनतेला पॅकेज बरोबर एक मोठी जबाबदारी देत आहेत. पॅकेज हे केवळ एक निमित्त. एक काळ असा होता की आपली खेडी पंचक्रोशीत आत्मनिर्भर होती. आज ते सगळे गमावले. पाणी नियोजन, पशुधन नियोजन, शेती पूरक उद्योग, त्याला लागणारे ऑटोमेशन, प्रोसेसिंग युनिट अशी साखळी पंचक्रोशीत निर्माण व्हावी लागेल. उद्योगात मोठा उद्योग, त्यांना लागणारे पूरक उद्योग एका क्लस्टरमध्ये निर्माण व्हावेत. रॉ मटेरियल आणि प्रोसेसिंग युनिटची साखळी निर्माण व्हावी, तरच देश आत्मनिर्भर होईल. मला हा धोरणात्मक बदल सकारात्मक वाटतोय. मदत, सबसिडी यातून बाहेर पडून सर्वसमावेशक सबका साथ सबका विकास याची गुरुकिल्ली म्हणजे आत्मनिर्भरता. आत्मनिर्भरता ही राजकारण करण्याची गोष्ट नाही, तर आजच्या परिस्थितीत जीवनावश्यक गोष्ट आहे. चला राष्ट्र उभारूया, आत्मनिर्भर होऊया. जुने लागू द्या मरणा लागुनी, नव्याने कंबर कसू, आत्मनिर्भर होऊ. जय हिंद, धन्यवाद. आपणास हे जर आवडलं असेल तर नक्की आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.